रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे, ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे. मला एवढंच येतं. व्हेरी नाईस. आम्हा दोघांकडूनही नवशक्तीच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. हॅपी होली. खरं तर झी मराठीने आज खूप छान घाट घातला आहे होळीचा. आणि जर तुम्ही जरा नजर फिरवली तर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने होळी आम्ही साजरी करतोय. त्याचबरोबर खूप छान अशी 2.5 तासाचं महामालिकांचा महासंगम असं आम्ही तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय, जिथे तुम्हाला 5 ते 6 मालिका एकत्र बघायला मिळणार आहेत. 2.5 तासाचा भाग असणार आहे. सो खूप मज्जा येते आणि आज होळी स्पेशल भाग आहे आमचा. सकाळपासून आम्ही होळीच खेळतोय. आमचं शूटिंगही थांबलंय. सो खूप मज्जा येते. लहानपणी कधी होळी पेटवली आणि तुझा आवडता पदार्थ कोणता तुझा? होळी पेटवली म्हणजे गावीही होळी बघितली आहे. कोकणातली असल्यामुळे गावाकडची होळी पाहण्यात आली आहे. पेटवली नाहीये, पण येस कशा पद्धतीची असते आणि काय होतं ते सगळं माहिती आहे. तुमचा फेवरेट रंग कोणता आणि का? होळीचा रंग? रंग सगळेच छान असतात आणि माझा खरं तर फेवरेट रंग गुलाबी आहे. तर असं त्याला रिझन नाहीये की हॅलो गुलाबी रंग का? पण गुलाबी रंग खूप आवडतो. होळीचा आय थिंक रंग गुलाबीच असावा जसं हिने सांगितलं. सो येस, गुलाबी रंगच माझा फेवरेट. आणि तुम्हाला दोघांना पण होळी ड्राय आवडते का पाण्याची आवडते? होळी होळी असते, मग त्याच्यामध्ये पाणी पण आलं आणि ड्राय पण आली. पण खरं तर मला असं वाटतं की पाण्याला जरा आपण बाजूला ठेवूया, कारण आता ज्या पद्धतीची काही ठिकाणी खूप भीषण परिस्थिती आहे, काही गावांमध्ये आजही पाणी नाहीये. सो पाणी अवॉइड करून आणि रंग सुद्धा असे वापरा की जे नैसर्गिकरित्या बनवलेले असतील, जे इको फ्रेंडली असतील आणि जे पटकन निघतील. कारण खूपदा काही ठिकाणी असे रंग वापरले जातात ज्याच्यामुळे चेहऱ्यावर वेगळ्या रिॲक्शन उठायची शक्यता असते. सो जरा ते अवॉइड करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर, ते म्हणजे जे बोलतात ना की होली सेफ होली खेळा, त्यातलीच ही गोष्ट आहे. आणि लहानपणी तुमच्या दोघांची कधी आठवण होळीची? लहानपणी म्हणजे मी लहानपणापासूनच बघितलंय, माझ्या घरी पुरणपोळी फक्त होळीला बनते. सो सुरुवातच पुरणपोळीने होती घरातून आणि त्यानंतर जे बिल्डिंग मधले सगळे मित्र आहेत ते खाली घेऊन जातात खेचून ताणून, पण मी कधीच जात नाही त्यातल्या त्यात, कारण का नेक्स्ट डे शूट असल्यामुळे तो कलर काढण्याचं टेन्शन असतं. तर ते एक बघितलंय. तुझी लहानपणाची कुठली आठवण? माझी लहानपणाची आठवण अशी की माझ्या एकतर मी चाळीत राहत होते लहान असताना. सो चाळ म्हटलं की सगळे सण एकत्र साजरे केले जातात चाळीमध्ये. आणि तशीच होळी आमच्याकडे असायची. म्हणजे मी, माझा लहान भाऊ, चाळीतले सगळे मित्रमैत्रिणी आणि अशी धमाल करायचो आम्ही होळीला. म्हणजे खूप मजा यायची. आजूबाजूला जाणारे, खालून जाणाऱ्या माणसांना गपचूप फुगे फेकून मारा, मग लपून बसा, हे सगळं केलंय मी. अशीच होती माझी होळी लहानपणीची.